नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीकोड युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स. आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या पारंपरिक गणपती आगमन सोहळ्याला, तोच म्हणजे काळा चौकीचा महागणपतीला. तर चला ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल आणि नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. मुंबईमध्ये आलेलो होतो आपण फायनली, आणि पहिला आपण आपल्या राजाचं दर्शन करून घेऊया. मित्रांनो, राजाचं दर्शन घेतलेलं आता आपण बाकी आगमनासाठी जायला रेडी आहोत. तर चला आता जाऊया डायरेक्ट वर्कशॉपला आणि तिकडे जाऊन भेटूया. मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे प्रेम, गणेश, आर्यन जेपेक आणि मागे तुम्हाला आदित्य दिसत असेल. अशा मी 5 पंटर आलेलो आहोत. सणगण 5 पांडव सणगणरायाचे ऍडमिन्स इकडे आहेत सगळे. तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इकडे और गणपती बाप्पा कंटेंट सगळे अपडेट्स आणि गणपती बाप्पाचे जे पण कंटेंट असतील ना तुम्हाला तिकडे भेटतील. तर सण गणरायाचा फॉलो करा. तर मित्रांनो चला ब्लॉगला आपण इथं सुरुवात करूया. तर चला, गणपती बाप्पा मोरया. हा एक कलागंध आर्टचा वर्कशॉप आणि समोर तुम्ही बघू शकता गर्दी बघा किती झालेली आहे. सगळे गणेश भक्तांची गर्दी झालेली आहे. आता थोड्याच वेळात म्हणजे काही क्षणात हा जो एरिया आहे हा पूर्ण पॅक होणार. हे जे बॅरिगेट्स वगैरे यावर्षीच लावलेत, कारण इकडे झाडं वगैरे लावलं त्याच्यावरती पोरं चढून वगैरे पूर्ण वाट लावून टाकतात. त्याच्यामुळे यंदा एक चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मित्रांनो, हाच आहे तो गेट जिकडून सगळ्या बाप्पांचं आगमन होणार. कौशल पाटील ब्लॉग्स इन द हाऊस. कौशल पाटील आलेलो मित्र. तर काय तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ भेटले का? सगळं काय कसा वाटतंय आज आगमनाला आलेला? एक नंबर भारी. उत्सुकता कशी आहे? एक नंबर वाटते. आजचा दिवस खूप खास आहे आणि आजचा मोठा आगमन सोहळा असणार आहे आपल्या बाप्पाचा. एक मेन म्हणजे इकडे आपला काला चौकीचा असणार आहे आणि तिकडचा कुठला आहे? कोटचा राजा आणि केतवाडीचा राजा. एक नंबर. सध्या आता इथं गर्दी वाढलेली आहे, कारण आताच एक ट्रॉली गेले कुठल्या तरी दुसऱ्या बाप्पाचा आगमन. 100% बाकी एकदम मजेत भाई. आता आज भाई मोठा दिवस आहे, कारण महाआगमन आहे. आज कंटिन्यू 3 रविवार महाआगमन आहे. 100% गर्दी बघा. आता थोडी कमी आहे अजून तरी, कारण पाऊस आहे. पाऊस आहे. मगाशी ऊन टाकलेला, आता जस्ट पाऊस आलाय. पण आगमनाला पाऊस पाहिजे. त्याशिवाय मजा नाही. 100% आगमना सोहळ्याला. अरे भाई फुल कंटेंट काय. तर चला मित्रांनो, तर मित्रांनो, वर्कशॉप मधला पहिला आजचं आगमन झालेलं आहे. क्राऊड बघा मित्रांनो, मजबूत क्राऊड आहे. मित्रांनो, कलागंध वर्कशॉप मधनं पहिल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे. आणि आता आपण कुठे चाललोय? आपला इकडे गणसंकुलला. आणि आता आगमन कुठलं आहे? आज बरेच आहेत ना गणसंकुलला? आज मित्रांनो गणसंकुलला जास्त कलागंधला म्हणजे आहेत, पण 3-4 मोजके जे आहेत जे भारी आहेत ते तिथे आहेत. पण दोघांमध्ये कम्पेअर केलं तर आज जास्त आगमन इकडे होणार आहे. चला इकडे पण बघूया कुठले कुठले गणपती आहेत आणि काय काय मूर्ती आहेत. तुम्हाला नक्कीच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. मोरया बीटचा सेटअप बघा कसला भारी लावला, तगडा सेटअप लावलेला आहे. वन साईड मजा आहे. आणि मित्रांनो, सुंदरबागच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि मूर्ती एवढी मोठी आहे ना की बघतच राहावंसं वाटतंय.
एक साईड लागलेला आणि तो तुटलेला आहे भाग काहीतरी ते झालं. काही मित्रांनो हाईटचा अंदाज न लागल्यामुळे मला वाटतं हे झालेलं आहे बहुतेक, कारण ब्रिजच्या बाजूनेच जरी मूर्ती घेऊन चालले होते. थोडक्यासाठी वरती टच होऊन वरचा एक भाग तुटलेला आहे. कुर्ल्याचा महाराजा आणि वेतवाडीचा बघू शकता सुप्रसिद्ध मोर्या बीट्स धारावी यांचा बँड जो आलेला आहे बँड आलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो बघू शकता आपला दादूच पण आहे पियानो वाजवायला. वन साईड एक नंबर वाजवतो आणि पोलीस पण आहेत सहकार्य करायला.
हा बघा कोल्हापूरचा चिंतामणी आणि गेल्या वर्षीचा आपला चिंतामणीचा लुक तुम्हाला इथे बघायला भेटतोय बघा. भेटलेला आपल्या त्याच्या मित्रांसोबत आणि बाप्पा बघा किती जवळ दिसतोय आपल्याला एकदम. मूर्ती बघा कसली भारी एकदम. ही आहे गल्ली, ज्या गल्लीतून म्हणजे जी चाल आहे ह्याच्यामधून गणपती येणार आहे. आणि बघा इकडे गणपतीचं डेकोरेशन वगैरे होणार आणि इकडे गणपती ठेवतील. तर मित्रांनो बघा मर्दानी खेळ चालू झाले आहेत. आणि मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघाल तर विश्वास महत्त्वाचा आहे एकदम. कारण तुमच्या चेहऱ्यासमोर कोणी हाती वगैरे फिरवत आहे ते तुम्हाला किती वाटेल. विश्वासाचा खेळ आहे.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 14 फूट उंचीच्या गल्लीमधनं म्हणजे चालीमधनं 22 फुटाची मूर्ती कशी आणली जाते. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडलीच असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला ब्लॉग मी इथं सेंड करतो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. येतो.